नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश बोबडे डिझायर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मॅथ डेली डोस या सिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत वर्गमूळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्क्वेअर रूट असं म्हणतो. विविध स्पर्धा परीक्षामध्ये आपण कॅल्क्युलेशन करताना, आकडेमोड करताना आपल्याला वर्गमूळ शोधण्याची गरज पडते किंवा डायरेक्ट या घटकावर देखील प्रश्न असू शकतो की वर्गमूळ शोधा. मग या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की वर्गमूळ शोधण्याची पूर्ण पद्धत कशी आहे, सोबतच त्याचा शॉर्टकट कसा आहे आणि आपण उर्वरित एक्झाम्पल ही शॉर्टकटने सोडवणार. प्रश्न आहे 1764 चे वर्गमूळ किती. याला अजून दोन प्रकारे मांडलं जाऊ शकतं. पहिलं तर असं की वर्गमूळामध्ये 1764 बरोबर किती किंवा 1764 याचा घातांक 1/2 या तिघांचा अर्थ सेमच झाला की 1764 वर्गमूळ शोधायचंय. प्रथम आपण बघूया पूर्ण पद्धत. पूर्ण पद्धत म्हणजेच अवयव पद्धत आहे मित्रांनो. काय करणार तुम्ही, 1764 ही संख्या मांडून घेणार, हिचे तुम्हाला पाडायचे मित्रांनो अवयव. अवयव हे कंपल्सरी मूळ पाहिजे, म्हणजेच 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा या संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्या आपल्याला निवडायच्या आहे. मी सुरुवात करेल मित्रांनो 1764 ला 2 ने भाग देऊन, कारण 2 ही पहिली मूळ संख्या आणि मला दिसून आलं की 1764 ला 2 ने भाग जातो. मग बेआठी 16, एक बाकी उरली, बेआठी 16, बे दुने 4. आता 882 याला देखील 2 नेच भाग जातो. मग पुन्हा 2 ने भाग देतो, बेचोक 8, बेचोक 8, बे एक बे. 441 या संख्येला 2 ने भाग जात नाही. मग आता पुढची मूळ संख्या 3, 3 ने जातो का, हो जातो, कारण अंकांची बेरीज ही 9 आहे. मग मी 3 ने याला भाग देतो, 3 एक 3, एक बाकी उरली, 3 चोक 12, 2 बाकी उरली, 3 7 21. 147 ला जाईल का 3 ने भाग, हो बिलकुल जाईल. पुन्हा अंकांची बेरीज आता 12 आपल्याला मिळालेली आहे. मग 3 न भाग दिला, 3 चोक 12, 2 बाकी उरली, 3 नम 27. 49 आहे, आता 3 ने भाग जाईल का, नाही जाणार. मग आता आपल्याला त्याच्या पुढची मूळ संख्या 5, 5 ने देखील नाही जाणार. 7, 7 ने जातो. मग 7 ने दिला आपण भाग, 7 7 49 आणि पुन्हा शेवटी 7 1 7. तर हा गेला बघा 1764 ला पूर्ण भाग. आता याचं वर्गमूळ शोधताना जे अवयव आपल्याला मिळाले आहेत, अवयव काय मिळाले बघा 1764 चे, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7 हे मिळाले 1764 चे अवयव. वर्गमूळ शोधताना यांच्या जोड्या आपल्याला बनवायच्या आहे. ही एक जोडी बनली, ही एक जोडी बनली, ही एक जोडी बनली. दोनच्याच का, कारण मित्रांनो वर्गमुळामध्ये डबल त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असतं स्वतःशी, म्हणून. असंच आपण घनमुळामध्ये बघणार आहोत, तिथे 3च्या जोड्या आपल्याला मिळाल्या पाहिजे. मग 1764 चं वर्गमूळ सांगताना आपल्याला फक्त या जोडीपैकी एकच अवयव घ्यायचा आहे. 1764 चं वर्गमूळ म्हणजेच 2 गुणिले 3 गुणिले 7. तर 7 त्रिक 21, 21 दुने 42, 1764 चं उत्तर मिळालं 42. मात्र मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की आपण अवयव शोधू शकतो. बरं, ही संख्या 4 अंकी आहे, लहान आहे. एखादी खूप मोठी 5 अंकी संख्या असेल तर जास्त वेळ लागेल. मग आपण बघूया की याला कमी वेळेमध्ये कसं करता येईल. यासाठी आपल्याला 2-3 गोष्टी जमल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे 30 पर्यंत वर्ग आपल्याला पाठ पाहिजेत. आता याचा फायदा तर तुम्हाला संपूर्ण गणितामध्ये होतो, सोबतच बुद्धिमत्तामध्ये पण होतो. म्हणून 30 पर्यंत वर्ग पाठ कराच. नंतर एकक स्थानच्या अंकांचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. एकक स्थानचा अंक म्हणजे काही फार अवघड आहे असं काही नाही. 1 चा वर्ग 1 येतो म्हणजे एकक स्थानी कोण येतो 1. 2 चा वर्ग 4 येतो म्हणजे एकक स्थानी कोण येणार 4. 3 चा वर्ग 9 येतो एकक स्थानी 9. 8 चा वर्ग 64 एकक स्थानी 4. 9 चा वर्ग 81 एकक स्थानी 1. यांचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. मग आता बघतोय मित्रांनो आपण 1764 याचं वर्गमूळ कसं शोधायचं शॉर्टकट नाही. मग आपल्या समोर प्रश्न आहे 1764 चं वर्गमूळ किती. मग उजवीकडून काय करायचं मित्रांनो, 2 अंकांचा गट करायचा. डावीकडे किती सोडायचे, तर जेवढे राहतील तेवढे. 2 अंक राहिले तर 2 अंक राहू द्या, 3 अंक राहिले तर 3 राहू द्या, पण उजवीकडून कंपल्सरी तुम्हाला 2 अंकांचा गट करायचा आहे. 64 तिकडे सोडून दिलं, इकडे राहिलं किती 17. काळजीपूर्वक बघा, 17च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती मित्रांनो 16 आहे. 16चं वर्गमूळ किती आहे 4. पहिला अंक आपल्याला मिळाला. दुसरा अंक पाहिजे आपल्याला, दुसरा अंक आपल्याला मिळतो एकक स्थानच्या अंकावरून. एकक स्थानी अंक आहे 4. 4 हा अंक एकक स्थानी 2च्या वर्गाचा पण येतो आणि सोबतच 8च्या वर्गाचा पण येतो. मग नेमकं 2 घेणार की 8 ही चॉईस आपल्याकडे आहे. मग तिथं काय चॉईस करता येईल तुम्हाला, तर 17 वरती तुम्हाला तिथून डिसिजन घेता येईल.
17च्या अगोदरची म्हणजे 17 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या 16 होती आणि 17 पेक्षा मोठी पूर्ण वर्ग संख्या 25 होती. 4 मुळे आपल्याला चॉईस 1 2 होती आणि एक चॉईस कोण आहे 8 आहे. मग आता बघा 17 ही लहान पूर्ण वर्ग संख्येच्या जवळ आहे की मोठ्या, तर 17 ही लहान पूर्ण वर्ग संख्येच्या जवळ आहे, 16च्या जवळ आहे. त्याच्यामुळे आपण लहान अंक निवडायचा, 42 असं उत्तर इथं येऊन जाईल. पुढे काही प्रश्न घेतो, त्यामध्ये तुम्हाला हे अजून कमी वेळेमध्ये कसं सॉल्व्ह करता येईल ते सांगतो. इथे मी पूर्ण तुम्हाला क्लिअर केलंय. बघूया पुढील एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल असं आहे, 3249 चे वर्गमूळ किती. मग आता बघा मित्रांनो, संख्या आपल्या समोर आहे 3249. सेम आपण पाठीमागच्याच प्रश्नासारखं उजवीकडून किती संख्यांचा किती अंकांचा गट करायचा, 2 अंकांचा गट करायचा. राहिलं किती 32. आता 32च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या सांगा. 25 करेक्ट. मग 25चं वर्गमूळ किती आलं 5. हा मिळाला तुम्हाला पहिला अंक. दुसरा अंक तुम्हाला मिळतो एकक स्थानच्या अंकावरून. एकक स्थानी 9 आहे म्हणजे आपल्या समोर 2 चॉईस आहे, एक आहे 3ची आणि दुसरी आहे 7ची. 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49. मग 3 घेणार की 7 घेणार डिपेंड करतं. 32 हे त्याच्या लहान पूर्ण वर्ग संख्येच्या जवळ आहे की मोठ्या पूर्ण वर्ग संख्येच्या जवळ आहे. 32 25च्या जवळ नाही, 32 36च्या जवळ आहे. म्हणून मोठा अंक घ्यायचा, म्हणजेच 7 हा अंक आपण घेतला. तर असंच आपण तिन्ही एक्झाम्पल्स बघून घेऊ आता पुढच्या स्क्रीनवरील. मग पहिलं एक्झाम्पल आहे 4225चं वर्गमूळ किती. दुसरं एक्झाम्पल आहे 96.04. तिसरं एक्झाम्पल आहे 1.2996. तुम्ही म्हणा सर याच्यामध्ये ऋण संख्या असू शकते का, तर बिलकुल नाही. पूर्ण वर्ग संख्या ही ऋण नसते. जर वर्गमुळामध्ये ऋण संख्या लिहून दिली असेल तर मित्रांनो ती अवास्तव संख्या असते, पूर्ण वर्ग नाही. मग आपण बघूया की यांचं वर्गमूळ कसं काढलं जाईल. तर पहिली संख्या आहे 4225. उजवीकडून पुन्हा 2 संख्यांचा आपण गट केला, राहिलं 42. 42च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या मित्रांनो 36, म्हणून पहिला अंक आपल्याला मिळाला 6. आता दुसरा अंक शोधण्यामध्ये आपल्याला विशेष अडचण होणार नाही, कारण एकक स्थानी 5 हा फक्त 5च्याच असतो. मग एकक स्थानी 5 असेल तर आपल्याला काहीच अडचण नाही, सोबतच एकक स्थानी 0 असेल तरी आपल्याला काही अडचण नाही, कारण चॉईस आपल्या समोर एकच असणार. 5 असल्यावरती 5, 0 असल्यावरती 0. बाकी ठिकाणी 2 चॉईस असतात, कोणता घ्यायचा डिपेंड करतं ही संख्या कोणाच्या जवळ आहे. पुढील संख्या बघा 96.04 या संख्येचं वर्गमूळ. दशांश अपूर्णांकातील संख्या आहे. आता हिचं वर्गमूळ काढताना काय करणार, विशेष काही बदल करायचा नाही, सेम प्रोसिजर फॉलो करायची. उजवीकडून 2 संख्यांचा गट केला, राहिलं किती 96. आता मी इथं रेषा वगैरे काही मारत नाही, डायरेक्ट बघतो कसं करायचं. 96च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या मित्रांनो 81, म्हणजे पहिला अंक मला मिळाला 9. आता एकक स्थानी 4 आहे, 2 चॉईस माझ्या समोर आहे, एकतर 2 घेऊ शकतो मी किंवा मला 8 ही घेता येईल. मग 96 जवळ कोणाच्या आहे, त्याच्या अगोदरच्या म्हणजे 81 जवळ आहे की त्याच्या नंतरच्या म्हणजे 100च्या जवळ आहे. तर 100च्या जवळ आहे, म्हणून मला पुढचा अंक घ्यावा लागेल, म्हणजेच 8 घ्यावे लागेल. राहिला प्रश्न दशांश चिन्हाचा, तर दशांश चिन्हानंतर इथे 2 अंक आहे, मग त्याच्या निम्मे करावे लागतात वर्गमुळामध्ये. मग उजवीकडून एका अंकानंतर मी देतो दशांश चिन्ह, तर 9.8 असं मला उत्तर मिळालं. त्यानंतर पुढील प्रश्न बघा 1.2996. उजवीकडून पुन्हा 2 अंकांचा गट करा, राहिलं 129. 129च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 121, त्याचं वर्गमूळ मित्रांनो 11. मग पहिला अंक किंवा पहिले 2 अंक आपल्याला मिळून गेले. एकक स्थानचा अंक मिळेल तुम्हाला 6 वरून. चॉईस किती आहे, 2 चॉईस आहे बरोबर. 4 हा अंक येऊ शकतो किंवा 6 हा अंक देखील येऊ शकतो. मग बघा 129 हे 121च्या जवळ आहे की 144च्या जवळ आहे, तर 129 हे 121च्या जवळ आहे. म्हणून 6 साठी आपण काय घेणार, 4 हा अंक घेणार, 6 नाही. तर मग आपण 4 घेतला. दशांश चिन्हानंतर इथे 4 अंक आपल्याला दिसत आहेत, त्याच्या निम्मे करावे लागतील वर्गमुळामध्ये. तर 2 अंक घ्या, उजवीकडून 2 अंकानंतर दिलं दशांश चिन्ह 1.14 असं उत्तर आपल्याला मिळालं. मला असं वाटतंय की तुम्हाला वर्गमूळ कसं शोधायचं हे बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. तुमच्यासाठी मी 3 प्रश्न देतोय, या 3 प्रश्नांची उत्तरं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. सोबतच तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी डिझायर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट डेली डोसमध्ये.